झी 24 तास एक पाऊल पुढे। तर हे सगळं अत्यंत गंभीर आहे। कशा पद्धतीने सर्वसामान्य गोरगरीब भारतीयांचा बळी जातोय याचा पर्दाफाश आम्ही केला। आपल्यासोबत आता सध्या मुंबईमधल्या जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने, आपण थेट डॉक्टर लहानेंच्याकडे जाऊयात। डॉक्टर लहाने, अत्यंत गंभीर आहे हे सगळं। खरं तर वैद्यकीय व्यवसाय जीव वाचवणार आहे, मात्र त्या व्यवसायाच्या सगळ्या गरजा आहेत औषध परीक्षणासाठी। खरोखर सर्वसामान्य जे गोरगरीब भारतीय आहेत ज्यांना असं वाटतं आपल्यावरती उपचार होतोय पण त्यांचा गैरफायदा घेतला जातोय, हे सगळं थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? काय लूपहोल्स आहेत यामधले? काय वाटतं तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रातले तज्ञ म्हणून हे सगळं कधी थांबू शकेल किंवा आटोक्यात कधी होऊ शकेल? आपण जेव्हा आता माननीय सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिल्यानंतर आपण याची चर्चा करत आहोत आणि 2005 मध्येच याचा कायदा करण्यात आलेला आहे की जे काही ड्रग ट्रायल आपल्या भारत देशात करायचे आहेत आणि ICMRने तो कायदा केलेला आहे। पण यामध्ये नेमकं काय झालं हे पाहणं खूप गरजेचं आहे। आपण जर पाहिलं तर 207 पासून दरवर्षी जे मृत्यू होत आहेत त्याची संख्या वाढत चाललेली आहे। पण आपला आज औषधाची गरज आहे किंवा नाही? नक्कीच औषधाची गरज आहे। मग हे ड्रग ट्रायल काय असतात? तर जेव्हा एखादं आपण गोळी ठरवतो तर ती गोळी पहिल्यांदा आपण उंदीर किंवा माईस किंवा गिनी पिग याच्यामध्ये बघतो, तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे 2 ट्रायल होणं गरजेचं असतं। ते 2 ट्रायल झाल्यानंतर यामध्ये एक म्हणजे लवकरात लवकर याच्यात काय परिणाम होतात आणि उशिराने काय परिणाम होतात ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या जातात। त्यामध्ये हे जे मॉलिक्यूल आहे हे मॉलिक्यूल कुठं किडनी मधून जातं किंवा कुठून ते बाहेर सिक्रेट होतं किंवा शरीरातच राहतं आणि याचे काय काय परिणाम या सगळ्या ह्याच्यावर झाले हे पाहिलं जातं। पण हे काळजीपूर्वक पाहिल्याशिवाय ह्यूमन ट्रायल केले जात नाहीत। आणि मग आता तसा कायदा असा केलाय की माणसामध्ये ह्याचे ट्रायल केल्याशिवाय हा औषध कुठल्याही बाजारात येता कामा नये। तर त्यामध्ये 4 प्रकारचे ट्रायल असतात। पहिला ट्रायल असता की जी चांगली माणसं आहेत की ज्या कुठलाही आजार नाही, निरोगी अशा माणसांच्या मध्ये त्यांना सांगून हे ट्रायल केला जातो। काय सांगितलं पाहिजे मी पुढे सांगतो, फक्त याचं काय आहे हे सांगतो बेसिक। दुसऱ्या ट्रायल मध्ये ज्यांना आजार आहे अशा माणसांना कमी प्रमाणामध्ये थोडी माणसं घेऊन लहान ग्रुप घेऊन ट्रायल केला जातो। आणि तिसऱ्या ट्रायल मध्ये मल्टीसेंट्रिक म्हणजे आजार असणाऱ्या लोकांच्या मध्ये 5 ते 6 ठिकाणी असं मल्टीसेंट्रिक वेगवेगळ्या केंद्रात ट्रायल केली जाते। आणि चौथी ट्रायल अशी असते की जिथे आता हा औषध बाजारामध्ये आलं आणि तरी ट्रायल चालू आहे, जसं की निमुसुलाइड आपण नाईसची गोळी म्हणायचो, चौथ्या ट्रायल मध्ये लहान मुलांचं लिव्हर खराब झालं म्हणून ती बंद झाली। तर हे जे मृत्यू झालेत हे तिसऱ्या आणि चौथ्या ट्रायलच्या दरम्यान झालेले मृत्यू आहेत। आणि म्हणून कुठे चुकलेलं आहे ते सांगतो। आपण ह्याचा जर अभ्यास केला तर ही सगळी रुग्णालय फार कमी सोडली तर लहान लहान रुग्णालय आहेत। आणि मग ICMRचे जे काही नियम आहेत याच्या ज्या इथिकल कमिटी आहेत, या इथिकल कमिटी ही त्यांची वैयक्तिक त्या रुग्णालयाची इथिकल कमिटी लहान लहान रुग्णालयामध्ये झाल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्या। आणि यावर मुख्यतः जेव्हा कुठलाही कायदा असतो यावर सरकारचं कंट्रोल असणं गरजेचं असतं। आणि म्हणून या इथिकल कमिट्या होत असताना या इथिकल कमिट्या सरकारने कायद्यानुसार, कायदा चांगला आहे पण कमिटी जेव्हा समिती तयार झाली ही समिती योग्य समिती तयार नाही झाल्यामुळे किंवा एक समितीने नाही म्हटलं तर दुसऱ्या समितीकडे गेले आणि म्हणून यामध्ये जे डॉक्टरांनी काम केलं ते डॉक्टरही दोषी आहेत, त्याची जे ड्रग ट्रायल करावलं त्या कंपन्याही दोषी आहेत आणि इथिकल कमिटी ज्यांनी परमिशन दिली त्याही दोषी आहेत। तर इथे कुठेतरी कायदा होणं गरजेचं आहे। आणि असा कायदा झाला आणि ह्या कमिटीचा सुळसुळाट, आपण एक पुणे घ्या, पुण्यामध्ये 100 इथिकल कमिटी आहेत, हे योग्य गोष्ट नाही। तर मला असं वाटते की एका कुठल्याही शहरामध्ये म्हणजे जे जबाबदार लोकांची 1 किंवा 2च समिती असाव्या की ज्यामुळे या घटना घडणार नाहीत। आणि ह्या समितीने फक्त परमिशनच देऊ नये, तर परमिशन दिल्यानंतर जे काही घटना होणार आहेत या सगळ्या घटनाचा घटनाक्रम पाहावा आणि मगच त्या जे डॉक्टर त्याच्यात लिहून देणार आहेत की हे ड्रग चांगला आहे, हा ड्रग इथिकल कमिटीच्या समोर पुन्हा यावा आणि मग लिहिलं जावं। आणि निश्चित डॉक्टर लहाने, आता तर सर्वोच्च न्यायालयाने देखील, मान्य सर्वोच्च न्यायालयाने देखील या संदर्भामध्ये पुढाकार घेतलेला आहे, सरकारला कडक आदेश दिलेत। आपल्या सगळ्यांना देखील या सगळ्याच्या विरोधामध्ये वातावरण पेटवायचं आहे। जे डॉक्टर्स आहेत किंवा बाकीच्या इथिकल कमिटीज आहेत त्यांचं काम नेमकं कसं चालतं, ते कसं थांबेल? झी 24 तास एक पाऊल पुढे।